कधीही न पाहिलेले असे आपण साबुदाणा वडे करणार आहोत, ते देखील मोत्यासारखे चमकणारे बरं का. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा. तर इथे आपण बटाटे घेतलेले आहेत, 2 किलोच्या आसपास आपण बटाटे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता बटाट्याची साल आपण काढून घेऊया आणि बटाटा हा आपण पातळ सालीचाच घेतलेला आहे, म्हणजे पटकन देखील साल निघली जाते आणि स्वच्छ धूळ माती लागलेली असेल ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. तर आता हे बटाटे सर्व आपण साल काढून घेऊया. आता ही बटाटे सोलल्याच्या नंतर आपण पाण्यामध्ये टाकले तरी चालू शकतात किंवा नंतर लगेच आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहेत. तर या किसणीच्या साहाय्याने थोडी जाडसरच आपण किस करायचं आहे. तर किसणीच्या साहाय्याने सर्व बटाटा आता आपण हा किसून घेऊया आणि किस पाहू शकता इथे छानपैकी असा पडला जातो. लांबट आकाराचे बटाटे घेतले की मग लांब सडक असा किस पडला जातो. तर पाहू शकता इथे आपण आणि बटाटा काळा पडू नये म्हणून पाण्यामध्येच ठेवायचा किस कधी पण. तर सर्व बटाटा आता आपण असाच किसून घेऊया. तर बटाटा आपला इथे किसून झालेला आहे सर्व. आता हा बटाटा आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया, म्हणजे यातलं जे स्टार्च आहे ते सगळं निघून जाईल. तर बटाटा आता आपल्या इथे स्वच्छ धुवून झालेला आहे आणि चुलीवरती आपण पाणी ठेवून घेऊया. तर पातेल्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि झाकण ठेवूया, म्हणजे पाण्याला चांगली उकळी येईल. तर आपला बटाटा देखील इथे आपण जो किसलेला आहे तो स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेला आहे, त्याच्यामुळे पांढरा शुभ्र असा बटाटा होतो. आता पाण्याला देखील उकळी यायला लागलेली आहे. तर चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि लगेचच यामध्ये आपण जो किस केलेला आहे तो टाकून घेऊया. तर पाण्याला थोडीशी उकळी यायला लागली की मगच किस टाकायचा आहे, आधी किस टाकून घ्यायचा नाही आहे. कारण की बटाट्याचा किस हा पातळ असल्यामुळे पटकन वाफवला जातो, त्याच्यामुळे उकळीच्या नंतरच बटाटा टाकायचा आहे. तर पाण्याला पाहू शकता इथे छानपैकी अशी उकळी आलेली आहे आणि बटाटा आपल्याला आता चेक करायचा आहे. तर इथे पाहू शकता आपण हातावरती थोडासा किस घेतलेला आहे आणि थोडासा असा शिजत आलेला आहे, म्हणजे पूर्ण पण गाळ नाही झालेला, थोडासा बोट चेपेपर्यंत झाला की मग यावरती आपण पुन्हा वाटी ठेवणार आहोत आणि वाटीवरती चाळणी ठेवायची आहे आपल्याला. का तर चाळणी डायरेक्ट ठेवली तर मग साबुदाण्यामध्ये पाणी जाऊ शकतं. तर आपण इथे रात्री साबुदाणा हा भिजत ठेवला होता आणि छानपैकी असा मोकळा साबुदाणा होतो. तर अशाच पद्धतीमध्ये साबुदाणा आपण चाळणीमध्ये ठेवून घेतलेला आहे. आता आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि जास्त नाही वाफवायचं, आपल्याला एक 2 ते 3 मिनटंच वाफवायचं आहे, जेणेकरून आपला बटाटा जो आपण किसलेला आहे तो बोट चेपेपर्यंत आपण शिजवला होता आणि साबुदाणा पाहू शकता छानपैकी असा शिजला आहे. आता साबुदाणा आपण काढून घेऊया. अशाच पद्धतीमध्ये फक्त 2 मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. तर आता साबुदाणा हा खाली आपण काढून ठेवूया, म्हणजे जास्त प्रक्रिया होऊन तो जास्त वाफवणार नाही आहे. आता बटाट्याचा किस देखील चांगला वाफवला गेला आहे. आता एका चाळणीच्या साहाय्याने आपण हा किस परातीमध्ये काढून ठेवलेला आहे आणि आता थोडासा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. आता आपला साबुदाणा देखील चांगला वाफवला आहे आणि किस देखील थोडासा थंड झालेला आहे. आता साबुदाणा आपण यामध्ये टाकून घेऊया. तर पाहू शकता इथे छानपैकी असा मोकळा साबुदाणा झालेला आहे. जास्त पण आपल्याला असा चिवट करून घ्यायचा नाही, जेणेकरून आपल्या साबुदाणा वडे करताना साबुदाणा हा चांगला फुलला गेला पाहिजे, त्याच्यामुळे जास्त पण वाफवायचा नाही आहे. थोडासा 1-2 मिनटं फक्त वाफ काढून घ्यायची आहे. तर आता हे दोन्ही आपण साबुदाणा आणि बटाट्याचा किस आता मिक्स करून घेऊया थोडासा. आता यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घ्यायची आहे. हिरवी मिरचीचं वाटण आपण इथे केलेलं आहे, फक्त हिरवी मिरची वाटलेली आहे. तर यामध्ये लाल तिखटाचा वापर करायचा नाही, कारण की लाल तिखट ना घशामध्ये असं म्हणजे तळल्याच्या नंतर खाताना आपल्या घशामध्ये असं ठसकतं, त्याच्यामुळे हिरवी मिरचीच कधी पण वापरायची. तर चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकून घेऊया. तर आपण म्हणजे बटाट्याचा किस वाफवताना देखील मीठ टाकलेलं आहे, त्याच बेताने यामध्ये मीठ टाकायचं. नाहीतर पीठ चांगलं मळून घेतलं की थोडंसं चेक करून घ्यायचं, मीठ लागलं तर मग थोडंसं पुन्हा एकदा मीठ टाकता येतं मळताना, परंतु थोडंसं चेक करायचं. तर आपलं मिश्रण येथे चांगलं तयार झालेलं आहे वडे टाकण्यासाठी. तर हे वडे आता आपण प्लॅस्टिकच्या पेपरवरती टाकणार आहोत. तर हातामध्ये थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि असं पेपरवरती टाकायचं आणि मध्ये थोडंसं होल करायचं फक्त, आणि म्हणजे आपले साबुदाणा वडा हे पटकन तयार होतो. ते पहा, मिश्रण टाकल्यानंतर थोडंसं फक्त मध्ये होल करून घेतलेलं आहे आपण, आणि अगदी सहज करता येतात बरं का, अजिबात हाताला असं चिटकत वगैरे नाही आणि झटपट होतात. कितीही आपण एकटे म्हटलं तरी असे हे वडे करू शकतो आणि दिसायला देखील सुरेख दिसतात पहा, आणि तळल्यानंतर असे मोत्यावाणी हे वडे चमकतात बरं का. साबुदाणा इतका छान दिसतो ना फुललेला आहे यामध्ये, म्हणून तर आपण याला नाव दिलेलं आहे की साबुदाणा हे मोत्यांप्रमाणे चमकतात यामध्ये. तर असे सर्व वडे आपण येथे करून घेऊया आणि प्लॅस्टिक टाकल्यामुळे अजिबात हे वडे चिटकत नाहीत, पटकन निघले जातात. तर या वड्यांप्रमाणे आपण इथे पापड देखील करू शकतो. थोडेसे असे गोलसर पसरून घ्यायचं, मग याप्रमाणे आपण पापड देखील करू शकतो.
तर आज केलेली रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्यांना देखील ही छान रेसिपी माहिती व्हायला पाहिजे. तर पाहू शकता अजिबात असं चिटकत नाही पेपरला, तर सहज असं मोकळ्या होतात. आणि कडक जो उन्हामध्ये एका दिवसात म्हटलं तरी ह्या छानपैकी हे वडे सुकले जातात. आणि थोडेसे जाडसरच टाकायचे म्हणजे सुकल्याच्या नंतर पातळ होतात. तर पाहू शकता इथे 2 दिवस आपण कडक ऊन दिल्याच्या नंतर छानपैकी असे आपले साबुदाणा वडे इथे तयार झालेले आहेत. तर तुम्ही नक्कीच असे वडे करून पहा, खूप सुरेख दिसतात. आणि पाहू शकता ना मोत्यांप्रमाणे चमकतात की नाही. छानपैकी असे मोती जसे असतात ना त्याप्रमाणे हे मध्ये मध्ये असे साबुदाणा छान दिसतात. तर आता हे वडे आता आपण तळून घेऊया. तर चुलीवरती आपण कढई ठेवलेली आहे. आता तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि हे वडे उलटायला देखील लागत नाही बरं का. तेलामध्ये टाकले की लगेचच्या लगेच हे फुलून वरती येतात आणि पलटी करायची देखील गरज नाही आहे. लगेचच्या लगेच असे तळले जातात आणि खूप खुसखुशीत होतात. म्हणजे इतके छान होतात ना की तोंडात टाकतात असे नाही का, एकदम खुसखुशीत लागतात खायला. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे वडे करायला अजिबात विसरू नका. तर आज केलेले साबुदाणा वडे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा या उन्हाळ्यामध्ये. आणि एक लाईक नक्की करायला विसरू नका, कारण काय वडे खूप छान होतात. तुम्हाला नक्कीच हे खरे वडे खूप आवडतील. तुम्ही म्हणता की खरंच खूप छान वडे आहेत हे. नेहमीपेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं केलेलं आहे. आणि पाहू शकता ना इथे छानपैकी असे वडे आपले तयार झालेले आहेत. तर आज केलेले वडे जर तुम्हाला आवडले असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.